नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध सिरसाट आपले स्वागत करतो. 11 जुलै 1942 रोजी बाबासाहेब दिल्लीहून मुंबईला परत आले. 11 जुलै 1933 रोजी विदर्भातील गोंदिया येथील नेते कालीचरण नंदा गवळी यांनी दलित फेडरेशनच्या आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 12 जुलै 1941 रोजी म्युनिसिपल कामगार संघाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले. 12 जुलै 1942 रोजी स्वतंत्र कामगार पक्ष व मुंबई महानगरपालिका कामगार संघटनेचे नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अभिनंदन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. मुंबईच्या एम भट हायस्कूलमध्ये झालेल्या या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केले की मी या लढाईत कधीही आत्मसमर्पण करणार नाही. भारतातील कामगार वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी लढा देत राहील. 13 जुलै 1937 रोजी चाळीसगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. 13 जुलै 1941 रोजी बॉम्बे म्युनिसिपल कामगार संघटनेची जहागीर हॉल मुंबई येथे सभा संपन्न झाली. या सभेत मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आपल्या हातात किती शक्ती आहे हे आपल्याला समजत नाही. आपली शक्ती ओळखा. ते पुढे म्हणाले, एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे आपल्या मुलामुलींना शिकवा. जे काम तुम्ही आज करत आहात तेच काम त्यांना पुन्हा करावं लागणार नाही याची काळजी घ्या. 14 जुलै 1940 रोजी भट्ट हायस्कूल परळ मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एक सभा संपन्न झाली. जनता पत्रिका आणि भारत भूषण मुद्रण कार्यालयाच्या कठीण परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी ही विशेष सभा बोलावण्यात आली होती. 14 जुलै 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना आजारी पडलेल्या संत गाडगेबाबांना जाऊन भेटले. 15 जुलै 1904 रोजी पाचवळ येथे चांगदेव खैरमोडे यांचा जन्म झाला. 15 जुलै 1921 रोजी कोल्हापूरचे महाराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी महार वतनची गुलामी संपविली. 15 जुलै 1946 रोजी पुण्यात सुरू असलेल्या मुंबई विधान परिषदेच्या अधिवेशनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाला अनुसरून अनुसूचित जाती महासंघाने आपल्या राजकीय हक्कांसाठी संघर्ष सुरू केला. 16 जुलै 1927 रोजी महाडमध्ये अस्पृश्य बांधवांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली कुलाबा येथे 1000हून अधिक लोकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये आपल्या भावांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध केला गेला. उच्चवर्णीयांच्या अशा पाशवी वर्तनाविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वयंसेवकांची यादी तयार करून निधी जमा करण्याचा निर्णय घेतला. सुमारे 350 रुपये जमा झाले. 16 जुलै 1942 रोजी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. 17 जुलै 1946 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर APA यांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते की इतर कोणत्याही देशाप्रमाणे
भारताची प्रगती व्हावी अशी आमची इच्छा आहे. आम्हाला प्रगतीचा मार्ग अडवायचा नाही. आम्हाला फक्त भविष्यातील भारतात आपले स्थान संरक्षित करायचे आहे. 18 जुलै 1942 रोजी सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरला पोहोचले. नागपूरच्या स्टेशनवर बाबासाहेबांचे स्वागत केले गेले. नागपूरच्या मोहन पार्क येथे विशेष तयार पेंडॉलमध्ये दुपारी 3:30 वाजता भारतीय दलित वर्ग परिषदेचे 3रे सत्र सुरू झाले. या परिषदेला मार्गदर्शन करताना बाबासाहेब म्हणाले की जर लोकशाही संपली तर आपला विनाश होईल. 19 जुलै 1926 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजरत्न नावाच्या मुलाचा मृत्यू झाला. 19 जुलै 1937 रोजी मुंबई विधानसभेचे सदस्य म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शपथ घेतली. 19 जुलै 1954 रोजी बर्मामधील म्हणजे सध्याच्या म्यानमारमधील बौद्ध परिषदेत बाबासाहेबांनी भारतातील बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ मोहिमेचा प्रस्ताव मांडला. 20 जुलै 1924 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे बहिष्कृत हितकारिणी सभाची स्थापना केली. शिक्षित करा, संघटित करा, संघर्ष करा हे या सभेचे घोषवाक्य होते. 20 जुलै 1942 रोजी नागपूरमधील मोहन पार्क येथे विशेष तयार केलेल्या पेंडॉलमध्ये भारतीय दलित वर्ग महिला परिषदेचे 2रे अधिवेशन संपन्न झाले. या परिषदेस मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की महिलांनी मिळविलेल्या प्रगतीच्या प्रमाणात मी समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो. I measure the progress of community by the progress which women have achieved. मित्रांनो, आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ते सर्व मोफत आहे, त्याला पैसे पडत नाहीत. म्हणून हे काम कृपया आत्ताच करा. नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो. आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.